ऑफिस मध्ये मी दिवसभर एकटा होतो, पण तेव्हा मला कुठेही ती गाडी दिसली नाही. त्या दिवसानंतर ती गाडी आज दिसली. कधी दिसली? जेव्हा तू माझ्या बरोबर आहेस. म्हणजे हा फक्त योगायोग असेल असं मला वाटत नाहीये. आय माइट बी रॉंग, कदाचित मी चुकीचा विचार करत असेल, पण वरवर जे दिसतंय त्यावरनं तरी असंच वाटतंय की ती गाडी, त्या गाडीतला तो माणूस, त्याचं टार्गेट मी नाहीये, तू आहेस. ती गाडी तुझ्या मागावर आहे. त्यामुळे मी जर आता तुला काही विचारलं तर मला खरं खरं उत्तर देशील? हे सगळं काय आहे वृंदा, आणि हे सगळं का घडतंय? सर अहो, माझ्याकडे खरंच नाहीये तुमच्या प्रश्नांची उत्तर. मला सुद्धा तेवढंच माहितीये जेवढं तुम्हाला माहितीये. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? प्रश्न हा नाहीये वृंदा की माझा तुझ्यावर विश्वास आहे की नाही. महत्वाचं हे आहे की या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा येऊन तुझ्याशी जोडल्या जात आहेत. तुझ्यावर झालेला हल्ला, त्या दिवशी ती गाडी दिसणं, आज ती गाडी पुन्हा दिसणं, आणि या सगळ्या गोष्टी आता फक्त तुझ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. त्या सगळ्याची झळ आता माझ्या घराला, माझ्या घरच्यांना बसते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव वृंदा, माझ्या घरच्यांची सुरक्षा ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. माझ्या जिवंतपणी वाईटाची सावली सुद्धा मी माझ्या घरच्यांवर पडू देणार नाही. कळतंय तुला? ए मोहन, बाहेर ये. ए भेकड्या मोहन, बाहेर ये ना. अरे कुठे लपलास? ए बाहेर ए बाहेर येतो का नाही? हे बघा सावकार आले. माणिक माणिक माणिक, सावकार, फायनली सरकारचं दर्शन झालं. काय रे, पैसे कधी देतो आमचे? बोल ना. मी वृंदा, तू 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 आज जा बाबा. आई बाबा बाहेर येणार नाहीत, एकदा बघ आणि दार लावून घे. नाही तू मोहन, जा ते- ना, तू जा, आज जा, तू आज जा. ना परशा लावून दे दार. चरबी बघ याची. पैसे आपलेच घेतो आणि वरून आपल्यालाच रुबाब दाखवतो. नाही नाही ए जावा रे, याच्या आईला, बापाला आणि बायकोला बाहेर घेऊन या. जा. नाही नाही नाही, घरच्यांना मध्ये आणायचं काम नाही. मी देतो ना सगळे ए तुम्ही बघत काय बसलाय, घेऊन ये त्याला. घरच्यांना मध्ये आणायचं काम नाही माणिक. मी देतो ना, पैसे देतो ना. मला आत्ता पैसे पाहिजे. आता नाही. ए देतोस का? घुसो आतमध्ये. ए जावा रे. नाही नाही नाही, मी बघतो ना. मी काय असतील ते आणून देतो. हा मी बघतो. दोन मिनिट. हे होते नव्हते तेवढे, एवढेच आहेत आता. पैसे कमी आहेत मोहन. मी तुमचे सगळे पैसे परत करीन, एकही पैसा उरणार नाही. एक नियम लक्षात ठेवायचा, शोभ माझ्याशी आहे, माझ्या घरच्यांना मध्ये आणायचं नाही. हा नाही उरणार पैसे, मी वेळेवर सगळे परत करीन. आणि हा, पैसे जर वेळेवर मिळाले नाही ना, तो उरणार नाहीस. मोहन, वेळेचं लक्षात ठेवायचं. ए चला रे. मोहन, अरे काय आहे हे सगळं? हे तू काळजी नको करू. हा तू काळजी नको करू. मी घरावर काही येऊ देणार नाही, तुमच्यावर काही येऊ देणार नाही. मी जीव देईन, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. मोहन, नको ना असं बोलू. अरे मी भीती वाटतीये मला. तुला काही झालं तर? काय झालं ग? कुठे हरवलीस? बोलतोय मी तुझ्याशी. सॉरी, मी काही नाही. मोहनची आठवण आली होती. मोहन नेहमी म्हणायचा की माणूस किती मोठा झाला ना तरी त्याचं खरंच जग हे त्याचं कुटुंब असतं. मोहनसाठी त्याच्या माणसांपेक्षा आणखी मोठं काहीच नाहीये. अगदी तुमच्यासारखं. तू अजूनही माझ्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाहीस. सर कारण
कारण खरंच नाहीये माझ्याकडे तुमच्या प्रश्नांचं उत्तर. तुम्ही मला सांगा ना की मी कोण आहे, कोणी माझा पाठलाग का करेल आणि माझं कोणाशी कायच वैर असणार आहे. माझा जीव का घ्यायचा असेल कोणाला. सर ऐका ना, तुम्ही एकदा दुसऱ्या बाजूने विचार का नाही करत. म्हणजे शेरूचा खून, परीने संजीवनी बाईसाहेबांवर केलेला हल्ला, माझ्यावर झालेला हल्ला, या सगळ्या घटना, या एवढ्या घटना आणि या सगळ्यांचा धागा तुम्ही माझ्या एकटीशी जोडताय. हे योग्य वाटतंय तुम्हाला. हे सगळं जे काही घडतंय ना ते मला पण नाही कळत आहे सर. पण मला एक गोष्ट वाटते की कदाचित लक्ष मी नाहीये, पण कोणीतरी तुमच्या कुटुंबाच्या आणि घराच्या मागावर आहे. आणि त्या सगळ्यात मी नकळत ओढली जातीये. पण हे सगळं तू घरात आल्यापासूनच का घडतंय? हेच मी पण बोलू शकते ना सर. याआधी नाही झालाय माझ्यावर हल्ला, कोणी पाठलाग करत नाही आलंय याआधी. माझ्या पण मनात एकच प्रश्न आहे की हे सगळं मी आल्यामुळे घडतंय का मी आल्यावर आधीपासून सुरू असलेले खेळ माझ्या समोर येत आहे. आणि एवढं सगळं काय काय घडलंय ना की मला असं वाटतंय प्रश्न माझा नाहीये सर, प्रश्न आपल्या घराचा आहे. मी फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी आली आहे. सर एक शक्यता अजून आहे की कदाचित कोणीतरी खूप आधीपासून तुमच्या कुटुंबावर लक्ष ठेवून आहे आणि ते कोणाच्या लक्षात आलं नाही. कधी कधी संकट दार ठोठावत नाही सर, त्याची चाहूल हातातनं गोष्टी निसटा लागल्यावर होते. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शक्यतो एकटी बाहेर पडू नकोस. चल बस.